सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत कोबी पकोडी. तर बघताय मी ही फुलकोबी आणलेली आहे, पावशेर आहे ही. आता आपण हिला आता बारीक करून घेऊया आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून हिला उकडून आपल्याला घ्यायचं आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी कोबी पकोडी. बघताय आपण मी कोबीचे बारीक असे तुकडे करून घेतलेत. हिला आपण आता छान धुवून घेऊया आणि मग हिला उकडायला टाकूया. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी आहे कोबीचे पकोडी, फुलकोबीचे पकोडी. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. मी कढई घेतली आहे, त्यात पाणी टाकलं आहे. त्यात आता थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण आणि मग त्याच्यामध्ये कोबी उकडायला टाकून देऊया. आता आपण त्याच्यात कोबी टाकून देऊया. छान तिला कडकडीत उकडून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय की आता आपली कोबी ही चांगली उकडून झालेली आहे. तर आपण आता हे खाली उतरून ही कोबी पाण्यातनं काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी आपली उकडलेली कोबी ह्या पॅनमध्ये काढली आहे. आता आपण त्यात काही मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी टाकतो मी हे बेसनाचं पीठ. त्याच्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉवर. त्याच्यानंतर आहे तांदळाचं पीठ. हळद, ओवा जिरा पूड, कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण मिरचीची पेस्ट. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स, बघताय आपल्या कोबीला आता छानपैकी त्याचं कोटिंग झालेलं आहे. आता आपण याला आता ही आमची पारंपरिक 100 वर्ष जुनी कढई ठेवलेली आहे. लोखंडाची कढई आहे ती, माझ्या आजीची. ते मी आता तेल त्यात घेतलेलं आहे आणि आता आपण एक 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 एकदम लो मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं तेल आता तापलेलं आहे. आता आपण एक आपला कोबी पकोडा सोडून बघूया. फायनली, येस, फायनली आपले पकोडे चांगले डीप फ्राय होत आहेत. लो मीडियम फ्लेमवर त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फायनली आपले पकोडे रेडी झालेले आहेत. त्याला मी आता डिशमध्ये काढून घेतो. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपले एकदम क्रिस्पी क्रंची असे कोबी पकोडा रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण गरमागरम पकोड्याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.